नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण बोटनेकचं ब्लाऊज कट करणार आहोत. तर बघा, 40 साईजचा आपल्याला बोटनेक ब्लाऊज कट करायचा आहे. तर बघा, बंद बाजू आपल्या बाजूने टाकायचं आहे. तर बघा, हे आहे अस्तर. तर 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. तर याची बाही पण 11 इंचाची बाही आहे. त्याच्यामुळं हे 1 मीटर कापड घेतलेलं आहे. तर बघा, इथं आपल्याला 15 इंच तयार पाहिजे आणि 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 16 इंच उंची घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही 1 इंच मी वाढवून घेतलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर टाकून घ्यायचं आहे 40 साईजसाठी. तर बघा, इथं आपल्याला बोटनेकसाठी इथं आपल्याला 7.5 इंच याचंवालं शोल्डर पाहिजे आहे. तर बघू शकता 7.5 इंच आपलं शोल्डर घेतलेलं आहे आणि इथं मोंडा पण आपल्याला 7.5 इंच टाकून घ्यायचा आहे. तर बघा, खडूने मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा, 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं एकदम मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे. तर बघा, 10 इंचावरती मार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. 10 इंचावर फिटिंग आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी लाईन सरळ मारून घ्यायची आहे. बॉक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं अर्धा ते पाऊण इंच आतमध्ये यायचं आहे या पद्धतीने. म्हणजे इथं झूळ वगैरे अजिबात पडत नाही. तर बघा, इथं आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा, तिरकी लाईन मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इथं 1.5 इंच टाकून घ्यायचं आहे. तर बघा, इथं 1.5 इंच टाकायचं आहे. तर बघा, 1.5 इंचावरती खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मोंढ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, मोंढ्याचा आकार देऊन घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इथं गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं गळ्याची रुंदी टाकलेली आहे मी 4.5 इंच. आणि त्याच्यानंतर आता पहिला आपण हा पाठीमागचा भाग काढणार आहोत. तर त्याच्यामुळं आपल्याला पाठीमागचा गळ्याची उंची घ्यायची आहे. तर बघा, इथं घेतलेलं आहे मी 3 इंच. तर बघा, 3 इंचापासून आपल्याला 4.5 इंच परत असं करून घ्यायचं आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, पाठीमागचा आपल्याला 3 इंचाचा घेतलेला आहे. तुम्ही 2 इंच किंवा 2.5 इंच पण घेऊ शकता. इथं घ्यायचं आहे 1 इंच टाकून या पद्धतीने. तर बघा, इथं पण आपल्याला 4.5 इंच टाकून घ्यायचं आहे. तर बघा, 4.5 इंच टाकल्याच्या नंतर आता आपल्याला पूर्ण गळ्याची उंची घ्यायची आहे. तर बघा, इथं गळ्याची उंची पूर्ण घ्यायची आहे आपल्याला. तर इथं मी गळ्याची उंची भरपूर घेतलेली आहे. 12.5 इंच घेतलेली आहे, कारण कस्टमरला डीप गळा पाहिजे आहे त्याच्यामुळं. तर बघा, इथं त्याच्यानंतर इथं पण आपल्याला 4.5 इंच टाकून घ्यायचा आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर गळ्याची उंची तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता. तर बघा, बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर बघा, बोटनेकमध्ये तुम्हाला जसा गळ्याचा आकार द्यायचा असेल तसा तुम्ही देऊन घेऊ शकता. तर बघा, असा मी हा मंदिरासारखा असा आकार देऊन घेतलेला या पद्धतीने. असा पान गळा घेतलेला आहे. इथं सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं सरळ लाईन मारून घेतल्याच्यानंतर असा गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने. तर बघा, पान आकार वरून घेतलेला आहे या पद्धतीने. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, इथं आकार देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे. तर बघा, पाठीमागचा टक्स आता आपल्याला ह्या गळ्याच्या पुढं घ्यायचा आहे. तर इथं घेतलेला आहे मी 5 इंच आणि असं उभा घ्यायचा आहे आपल्याला 4.5 किंवा 4 इंच घ्यायचा आहे आणि साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे. तर बघा, हा झाला पाठीमागचा टक्स तयार आपल्यावाला. तर बघा, आता आपल्याला हे इथून आपल्याला 1 इंच किंवा पाऊण इंच खाली यायचं आहे. तर बघा, हे बोट नेक आणि कॉलरच्या ब्लाऊजला आपल्याला हे असं डाऊन करायचं असतं शोल्डरला. तर बघा, त्याच्यानंतर आता आपण हे कट करून घेऊया. खडूने मार्किंग केलेली आहे तशी. तर बघा, पहिले आपल्याला व्यवस्थित आपल्याला अस्तर करून घ्यायचं आहे आणि नंतर कट करून घ्यायचं आहे, कारण आपला खालीवर भाग व्हायला नको. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे. तर बघा, व्यवस्थित आपण खडूने मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे बेल आयकॉन प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर आता आपला पाठीमागचा भाग आता आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. समोरचा भाग आपल्याला आता कट करायचा आहे. तर बघा, आता समोरचा भाग आपल्याला कट करायच्या आधी पहिले आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं आहे पाठीमागचा भाग आणि आहे तसं खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडने आपल्याला 1 इंच असं सोडून द्यायचं आहे, कारण आपल्या समोरच्या भागाला कट करायचा आहे. तर वाढून घ्यायचं असतं आपल्याला समोरच्या भागासाठी. तर आपण हा 4 टक्समध्ये कट करणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला 4 टक्स झाला, 1 टक्स झाला किंवा
प्रिन्स कट झाला त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं वाढून घ्यावं लागतं. तर बघा खालच्या बाजूने मी हे 4 टक्समध्ये करणार आहे कट. तर खालच्या बाजूने 1 इंच आणि या साईडच्या मोंड्याच्या बाजूने 1 इंच आणि इथं 2 इंच किंवा 1.5 इंच किंवा तुम्ही मार्जिन घेऊ शकता. तर बघा इथं 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं आहे आणि तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपण इथं शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच. तर 7.5 इंचावरती आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने खडूनी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर इथं पण तिरकी लाईन आपण पहिले मारून घेऊया. तर बघा तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हे अर्ध्या इंचाने डाऊन करायचं आहे. तर बघा बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आपल्याला अर्धा इंचाने डाऊन करायचा आहे कारण हा समोरचा भाग आहे. तर बघा व्यवस्थित खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा घेतलेला आहे आपण 4.5 इंच. तर आपल्याला पाठीमागचा भाग घेतलेला आहे आपण 4.5 इंच. तर समोरच्या भागाला पण आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 4.5 इंच. आणि त्याच्यानंतर समोरचा गळा घेतलेला आहे मी 6.5 इंच उंचीला आणि इथं पण 4.5 घ्यायचा आहे आणि बॉक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही गळ्याला पण तुमच्या आवडीप्रमाणेच गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि असा मी पान आकार देऊन घेतलेला आहे थोडासा या पद्धतीने कारण कस्टमरला पान गळ्याचा आकार पाहिजे होता समोरचा. तर बघा व्यवस्थित आता आपण आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टीसाठी इथं मी 3.5 टाकून घेतलेला आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 टाकून कमरेला. तर 2.5 टाकून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इकडून 2.5 आणि इकडून 3.5. तर आता आपल्याला सरळ लाईन पहिले मारून घ्यायची आहे 2.5 इंचावरती या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही क्रॉसपट्टी म्हणू शकता किंवा ब्रापट्टी पण म्हणू शकता. तर बघा अशी सरळ लाईन मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला 3.5 वरती अशी मार्किंग करायची आहे खडूनी आणि आपल्याला असा क्रॉसपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आकार देऊन घेतलेला व्यवस्थित या पद्धतीने. तर बघा आकार देऊन घेतल्याच्यानंतर इथं घ्यायचं आपल्याला 2 इंच करून या पद्धतीने. हा झाला समोरचा टक्स आपला. त्याच्यानंतर 1.5 इंचाचा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे खडून या पद्धतीने. तर 1.5 इंचाचा गॅप आला पाहिजे आपल्या टक्स पॉईंटसाठी. तर बघा 1.5 इंचाच्या याच्यावरती मार्किंग केलेली आहे. हा घ्यायचा आपल्याला मोंड्याच्या बाजूला, हा घ्यायचा क्रॉसपट्टीच्या कंबर बाजूला आणि हा झाला हुकाच्या बाजूला. तर बघा दोन्हीकडचे 4ही टक्स आपले 4 टक्समधले तयार झालेले आहे आणि आता आपण खडूने जसं मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा समोरचा भाग पण आता आपलावाला रेडी झालेला आहे. तर आता खडूने मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा या चॅनलवरती खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे. मी कटिंग पण टाकलेले आहे भरपूर साईजच्या आणि बाही डिझाईन पण टाकलेली आहे आणि बोटनेक कटिंग पण टाकलेली आहे आणि डिझाईन पण टाकलेली आहे. कशा करायच्या आहे त्या पण एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेल्या आहेत. नक्की तुम्ही त्या पण जाऊन बघा. तर बघा व्यवस्थित आता हे कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे पण क्रॉसपट्टी पण व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता क्रॉसपट्टी पण आपण कट करून घेतलेली आहे. तर बघा इकडच्या साईड आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे कारण ह्या आपण जेव्हा समोरचा टक्स घेतो तेव्हा आपला कमी होतो. तर बघा इथंही घेतलेला आहे मी पाऊण इंचाचा टक्स घेतलेला आहे दोन्ही साईडनी. तर त्याच्यानंतर आता हे आपल्याला असे तिरके टक्स मारून घ्यायचे असते जेव्हा आपण जोडतो तेव्हा. तर बघा अशी तिरके आपल्याला टक्स तयार होतील कारण मी याचा समोरचा भाग तुम्हाला कट करून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाठीमागचा भाग पण कसा जोडायचा तो पण तुम्हाला नक्की शेअर करेन. तर बघा आता आपल्याला बाही काढण्यासाठी इथं थोडंसं कापड उरलेलं आहे त्याला आपल्याला जॉईंट मारून घ्यायचं आहे पहिले बाही काढण्यासाठी. तर बघा हे जॉईंट पण करून घेतलेलं आहे आणि ही पेपर कटिंग मी पहिले करून घेतलेली होती. 11 इंचाची बाही आहे. त्याच्यानंतर ही व्यवस्थित अशी बाही काढून घेतलेली आहे मी आणि जोडून पण घेतलेलं आहे कापड आणि व्यवस्थित हे मार्किंग करून घेतलेलं आहे खडूनी आणि ही बाही कट करून घेतलेली आहे याच्यावर अस्तरवरती कारण याला दोन्हीकडून पण जॉईंट आलेले आहे. तर बघा ही बाईची उंची घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते. तर बघा ही 11 इंचाची बाई आहे आणि इथं 3 इंचांनी डाऊन केलेली आहे आणि हा गोलाईतला दंड घेतलेला आहे 10 इंच. हे बघा इथं 3ने डाऊन केलेलं आहे आणि आकार देऊन घेतलेला आहे. इथं घेतलेला आहे मी 5.5चा दंड आहे आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये प्लस मिळवून घ्यायची आहे. तर बघा ही अशी बाही मी कट करून घेतलेली आहे अस्तरवरती पण आणि पेपर कटिंग पण. तर बघा बाही कटिंग झाल्याच्या नंतर आता ब्लाऊज पीसावरती आपण कट करून घेऊया. तर बघा ब्लाऊज पीस आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर बघा इथं जे बाही टाकून घ्यायची आपल्याला या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता इकडच्या साईडने बंद बाजू आहे तिकडून आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि ही समोरचं पॅटर्न आहे ते असं इथं ठेवून घ्यायचं आहे.
जिथं बसन तिथं आपल्याला व्यवस्थित असं पॅटर्न ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि क्रॉसपट्टी इथं ठेवून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीला आपला थोडा जॉईंट येणार आहे इथं. तर बघा आता हे कट करून घेऊया. तर बघा कट करून घेतली आहे व्यवस्थित. तर बघा क्रॉसपट्टीला हा जॉईंट मी काढून घेतलेला आहे आणि हे समोरचा भाग आहे आणि हा आहे पाठीमागचा भाग आणि ही बाई आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर तर बघा तुम्हाला कशी कटिंग